हॅलो लाला मैत्रिणींनो, मी शुभांगी योगेश कवठेकर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिन किंवा महिला दिन असं म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी एक गोष्ट आठवते ती म्हणजे महिला सशक्तीकरण. महिलांनी सेल्फ डिपेंडंट असणं, आत्मनिर्भर असणं. महिलांनी सेल्फ डिपेंडंट होण्यासाठी सगळ्यात आधी गरजेचं आहे ते महिलांनी छोटंसं का असे ना उत्पन्न स्वतःचं तयार करणं, कारण ती काळाची गरज झालेली आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे खूप छानसं प्लॅटफॉर्म आहे फेसबुकवर, ते म्हणजेच लातूर लेडीज. आणि त्या किंवा किंवा लातूर लेडीजमुळे अगदी घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांना, वुमेन एंटरप्रेनरला खूप सारं सपोर्ट आणि खूप सारे कस्टमर्स भेटत आहेत. एक खूपच छान प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे रेश्माताई अगरवाल यांनी. त्यांचे खरंच खूप खूप आभार. माझ्यासारख्या अनेक वुमेन एंटरप्रेनर्सना त्यांनी मोटिवेट केले, सपोर्ट केले, कस्टमर्स मिळवून द्यायला मदत केलेली आहे. महिला उद्योग तरी उभारतात, छोटासा उद्योग इन्व्हेस्टमेंट करतात स्वतःच्या तुटपुंज्या पैशांमध्ये, पण काळजी असते ते पब्लिसिटी कशी होणार, मार्केटिंग कशी होणार, कस्टमरपर्यंत कसं पोहोचता येईल. पण तो सगळा प्रश्न किंवा तो सगळा जो त्रास होता तो खूप कमी केला आहे आणि खूपच छान सोल्युशन प्रोव्हाइड केले ते म्हणजे रेश्मा दीदींनी. त्यांचे खरंच मानावे तेवढे आभार कमी आहेत. लालाला मी मार्च 2017 कनेक्टेड आहे. आधी मी ऑनलाईन बिझनेस करायचे, परत मी थोड्या दिवसासाठी थांबले काही घरगुती अडचणीमुळे. आता मी परत नव्याने घरी पण होमस्टॉक करते आणि नवीन हँडीक्राफ्ट, ब्रास आयटम्स, उरली आयटम्स, डेकोरेटिव्ह आयटम्स या सगळ्यामध्ये बिझनेस चालू केलेला आहे. आणि अगदी 2 महिनेच झाले माझ्या बिझनेसला आणि मी काहीच पोस्ट लालावर टाकल्या, पण त्या सगळ्यांना इतका छान रिस्पॉन्स आला. असं दिसताना असं वाटलं की लाईक्स येत नाही आहेत, कमेंट येत नाही आहेत, पण तरीसुद्धा कस्टमर माझ्यापर्यंत आले. त्यांनी नंबर सेव्ह केला, स्क्रीनशॉट घेतले पोस्टचे. आणि आपल्याला जरी असं वाटत असेल की लाईक्स येत नाही आहेत, कमेंट्स येत नाही आहेत पोस्टवर आणि एवढा काही रिस्पॉन्स येत नाही आहे, पण हे मात्र नक्की आहे की कस्टमरपर्यंत आपली गोष्ट किंवा आपले प्रोडक्ट नक्कीच पोहोचत आहेत. त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा ते नक्कीच फोन करतील, आपला नंबर नक्कीच सेव्ह करतील. अगदी 2 महिन्यामध्ये जास्त कमेंट येत नसतानासुद्धा कस्टमरनी माझ्याकडे अप्रोच केला व्हॉट्सॲपवर आणि 7 ते 8 कस्टमर मला नव्याने जोडले गेले. अगदी बल्क ऑर्डरसुद्धा, रिटर्न गिफ्टसाठीच्या बल्क ऑर्डरसुद्धा मला मिळाल्या. हे सगळं करण्यामागे रेश्माताईंचं आणि लालाच्या मॉडरेटर्सचं, ज्यांना मी ओळखते त्या म्हणजे अनुराधा माळी आणि मनीषा वैद्यताई, ह्या दोघींचेही आणि आणखी दुसऱ्याही मॉडरेटर्सचे, लाला मॉडरेटर्सचे खूप खूप आभार ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि माझ्यासारख्या महिला उद्योजकांना छोट्याशा तुटपुंजा इन्व्हेस्टमेंटपासून अगदी वुमेन एंटरप्रिनरशिपपर्यंतची भरारी घ्यायला मदत केल्याबद्दल खरंच खूप खूप आभार. असेच लाला आधीच काही एक्झिबिशन्स किंवा काही समाजोपयोगी कार्य करत राहते. लाला मार्टसारखे ॲक्टिव्हिटीज घेत असतात. तर अशाच हे सगळं खरंच खूप कौतुकास्पद आहे. एवढा मोठा ग्रुप चालवणं ही छोटी गोष्ट नाही आहे. एवढ्या स्त्रियांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं, एवढ्या स्त्रियांना एकत्र आणणं व्हर्च्युअली, आणि कसलेही वाद न होता किंवा वाद झाले तरी ते मिटवता येणं, हे सगळं गोष्टी हँडल करणं आणि अगदी निःशुल्क हे सगळं उपलब्ध महिलांना करून देणं, ही खरंच खूप कमालीची गोष्ट आहे. खूप मेहनत आहे यामागे, हे मी समजू शकते. या गोष्टीमुळे एक समाजकार्यच रेश्माताई करत आहेत असं मला वाटतं. खूप मोठा वाटा त्यांचा असणार आहे. लातूरच्या महिला सशक्तीकरणामध्ये खरंच त्यांचा खूप मोठा वाटा असणार आहे. लाला हेल्प ह्या सेगमेंटमुळे पण खूपच मदत होते. लाला ॲडव्हर्टाइजमेंट, लाला बाजारमुळे शॉपिंग खूप सोपी होऊन जाते. प्रत्येक वेळेस आपल्याला मार्केटमध्ये जाणं किंवा प्रत्येक गोष्ट लातूरमध्ये भेटतेच अशी नाही. सारख्या छोट्या सेमी अर्बन सिटीमध्ये हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. पुणे मुंबईमध्ये तर हे सोपं होऊन जातं, पण आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा या लालाला आणि रेश्माताईंना खूप खूप शुभेच्छा भविष्यासाठी. असंच उत्तुंग भरारी घ्या आणि आमच्यासारख्या लातूरच्या महिलांना, ज्यांच्यामध्ये खरंच कॅलिबर आहे, हुशार आहेत, तरी पण त्या काही करू शकत नाही आहेत, अशांना प्रोत्साहित करत राहा आणि अशाच संधी देत राहा. खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच.